या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या नेटक्या नियोजनामुळे यंदाचं श्री गणेश मूर्ती विसर्जन अधिक सुलभ पद्धतीने झालं। शहरात 11 ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती। 3 फुटावरील अनेक गणेश मूर्तींचं आणि शहरातील संकलित करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचं तुळजापूर रोड येथील खाणीत विधिवत विसर्जन करण्यात आलं। विविध ठिकाणी विसर्जन कुंडात एकूण 60,815 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे काही ठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचं विघ्न जैसे थे असल्याचं दिसून आलं। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी 11 विसर्जन कुंड तर 79 संकलन केंद्र उभारण्यात आली होती। या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती संकलनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तसंच विविध ठिकाणाहून संकलन केलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन हे तुळजापूर रोड येथील खाणीत विधिवत पूजा करून करण्यात आलं। ईद ए मिलादुन्नबी अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या 15व्या जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीतील हजारो मुस्लिम बांधवांना मराठा समाजाच्या वतीनं शहरातील मुख्य भाग असलेल्या विजापूर वेस इथं खाऊ वाटप करण्यात आलं। रविवारी सकाळी 9 वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती। शहरातील विविध भागातून मोहम्मद पैगंबर यांच्या जयघोषात निघालेल्या लहान थोर बांधवांची रॅली विजापूर वेस इथं आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। त्यानंतर बिस्किटं वाटप करण्यात आली। या बंदोबस्त जोपासणाऱ्या उपक्रमाचं विविध संघटनांकडून कौतुक करण्यात येत आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेसंदर्भात आदेश देण्यात आले होते। यास अनुसरून कर्मचाऱ्यांकडून पहाटे 5 ते सकाळी 8 या वेळेत जवळपास 250 कर्मचाऱ्यांकडून सर्व मिरवणूक मार्गावरील हार, फुलं, पूजा साहित्य, कचरा, प्लास्टिक झाडलोट करून स्वच्छता करण्यात आली। मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणावर गुलाल साचलेला होता। हे सर्व मार्ग महापालिकेकडून 3 ट्रॅक्टरचा वापर करून पाण्यानं स्वच्छ धुवून घेण्यात आला। लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत एकूण 300 मंडळांपैकी 130 मंडळांनी सहभाग नोंदवला। डॉल्बी, डीजे, लेझर लाईटला पाटा देत आणि पारंपरिक वाद्यवृंद वाजवत लेझिम, टिपऱ्या, झांज, डब तसंच मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सादर करत लष्कर मध्यवर्ती मंडळानं सहकार्य करत पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी लष्कर मध्यवर्ती मंडळात सहभागी झालेल्या विविध गणेश मंडळांनी ढोल पथक, लेझिम, झांज, टिपरी, ग्रुप डान्स, डफली, मशाल सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त रविवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आयुर्वेद सेंटर इथं मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी शिबिरातील रुग्णांची तपासणी केली। दरम्यान दिनांक 7 ते 12 सप्टेंबर दरम्यान हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आयुर्वेदिक सेंटर इथं उपचारावर 30% सूट देण्यात येणार आहे। याचा रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी केलं। लष्कर भागातील आदर्श प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। दरम्यान शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी आदर्श प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं लेझिमच्या ताफ्यासह मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। यावेळी लेझिमच्या ताफ्यात आदर्श प्रतिष्ठानच्या 500 कार्यकर्त्यांनी बहारदार लेझिमचा डाव सादर करत उपस्थितांची या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।